Hello, my dear students, friends, and all viewers. I welcome all of you in my YouTube channel of English Grammar and Composition. Today, we are going to learn about prepositions and how to use them in a sentence. First of all, let's see the definition of preposition. A preposition is a word used to link noun, pronoun, or phrases to other words within a sentence. It gives information about time, location, or direction in a sentence. Different prepositions can be used with the same words, but this can change the meaning of the sentence. मित्रांनो, आज आपण प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय याविषयी जाणून घेणार आहोत. तसेच हे प्रिपोजिशन वाक्यात कसे वापरायचे ते सुद्धा पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण प्रिपोजिशनची व्याख्या पाहूया. प्रिपोजिशन म्हणजे नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरला जाणारा आणि त्या वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडणारा शब्द. शब्दयोगी अव्यय ही काळ, स्थिती आणि गती किंवा हालचाल याविषयी माहिती देतात. एकाच वाक्यात वेगवेगळे प्रिपोजिशन्स हे सेम म्हणजे सारख्याच शब्दासोबत वापरता येतात, परंतु यामुळे त्या वाक्याचा अर्थ मात्र बदलला जातो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, राजू इज ॲट द कार. सेकंड, राजू इज इन द कार. थर्ड, राजू इज ऑन द कार. All these sentences are okay, but meaning is different in each sentence. In the first sentence, Raju is close to the car. In the second sentence, Raju is inside the car. And in third sentence, Raju is on the top surface of the car. वरील सर्व वाक्ये बरोबर आहेत, परंतु प्रत्येक वाक्यात अर्थ मात्र वेगळा आहे. पहिल्या वाक्यामध्ये राजू हा कारच्या लगत आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये राजू हा कारच्या आतल्या बाजूस म्हणजे कारमध्ये आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये राजू कारच्या वरच्या पृष्ठभागावर आहे. सो फ्रेंड्स, you have to pay attention to these general rules of preposition to understand it very well. There are three types of prepositions. First, preposition of time. Second, preposition of place. Third, preposition of direction or movement. Let us see these prepositions in detail one by one. मित्रांनो, इंग्रजीमध्ये प्रिपोजिशनचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे प्रिपोजिशन ऑफ टाईम म्हणजेच कालवाचक शब्दयोगी अव्यय. दुसरा, प्रिपोजिशन ऑफ प्लेस म्हणजेच स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. आणि तिसरा प्रकार प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन ऑर मूवमेंट म्हणजेच गतिवाचक शब्दयोगी अव्यय होय. तर या तिन्ही प्रकारापैकी आपण पहिला प्रकार जो आहे प्रिपोजिशन ऑफ टाईम म्हणजेच कालवाचक शब्दयोगी अव्यय याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. प्रिपोजिशन्स पार्ट 1. प्रिपोजिशन ऑफ टाईम. इट इज यूज्ड टू डिस्क्राइब when an event or incident occur. It also expresses the relationship of noun or pronoun with time. On, at, in, since, for, ago, etc. are prepositions of time. Now let's see these prepositions one by one, how they are used in a sentence. First, on. It is used before day and dates. ऑन हे शब्दयोगी अव्यय दिवस व तारखेपूर्वी वापरतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, सीमा विल कम ऑन मंडे. सेकंड, द एक्झाम इज ऑन 5th April. थर्ड, दे अराइव्ड ऑन क्रिसमस डे. In the first sentence, on is used before day Monday. In the second sentence, on is used before the date. And in the third sentence, on is used before Christmas day. मित्रांनो,
ऑन हे शब्दयोगी अव्यय हे दिवसापूर्वी म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे इत्यादी पूर्वी व तारखेपूर्वी वापरले जाते. सणानंतर डे आल्यास त्या सणापूर्वी वापरले जाते. वरील उदाहरणात पहिल्या वाक्यामध्ये मंडे ह्यापूर्वी ऑन वापरले आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये 5 एप्रिल ही तारीख असल्याने त्या तारखेपूर्वी ऑन वापरले आहे. तर तिसऱ्या वाक्यामध्ये ख्रिसमस नंतर डे आल्याने त्यापूर्वी ऑन वापरले आहे. सेकंड, ॲट. इट इज यूज बिफोर an exact time, festival, meal time and definite period of time. ॲट हे शब्दयोगी अव्यय हे निश्चित वेळ दाखविण्यासाठी सणापूर्वी, जेवणाच्या वेळेपूर्वी वापरले जाते. फॉर एक्झाम्पल्स, आय वेकअप ॲट 6 o'clock एव्हरी डे. सेकंड, वी मेक लॉट्स ऑफ डिशेस ॲट दिवाळी. Third, we will discuss at dinner. Fourth, the moon shines at night. Friends, in the first sentence, at is used before an exact time to wake up. In the second sentence, at is used before beginning of festival Diwali. In the third sentence, at is used before starting dinner. And in the fourth and last sentence, at is used before definite period of time. वर पहिल्या वाक्यामध्ये उठण्याची निश्चित वेळेपूर्वी ॲट वापरले आहे. दुसऱ्या वाक्यात दिवाळी सणापूर्वी ॲट वापरले आहे. तिसऱ्या वाक्यात जेवणाच्या वेळेपूर्वी ॲट वापरले आहे. तर शेवटच्या वाक्यामध्ये दिवसाच्या निश्चित कालावधी म्हणजे नाईटपूर्वी ॲट वापरले आहे. थर्ड, इन. इट इज यूज बिफोर सीझन, इयर, मंथ्स, पार्ट ऑफ द डे टू शो फ्युचर टाईम स्टार्टिंग फ्रॉम नाव. इन हे शब्दयोगी अव्यय ऋतू, वर्ष, महिना, दिवसाचा भाग तसेच आतापासून सुरू होणारी भविष्यकालीन क्रिया किंवा कालावधी दाखवण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, वी यूज अम्ब्रेला इन मान्सून. सेकंड, राधा वॉज बॉर्न इन 1990. थर्ड, माय बर्थडे कम्स इन डिसेंबर. फोर्थ, दे गो टू स्कूल इन द मॉर्निंग. 5, राम विल कम बॅक इन 2 hours. In the above sentences, in is used before the season monsoon, before year 1990, before a month December, before the morning a part of the day, and in the last sentence to show future time starting from now 2 hours. वरील पहिल्या वाक्यामध्ये ऋतूपूर्वी म्हणजे मान्सूनपूर्वी इन वापरले आहे. दुसऱ्या वाक्यात वर्षापूर्वी म्हणजे 1990 पूर्वी इन वापरले आहे. तिसऱ्या वाक्यात महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबरपूर्वी इन वापरले आहे. चौथ्या वाक्यात दिवसाच्या भागापूर्वी म्हणजे द मॉर्निंगपूर्वी इन वापरले आहे. आणि शेवटी भविष्यकालीन वेळ दाखवण्यासाठी 2 hours पूर्वी इन वापरलेले आहे. फोर्थ, सिन्स. It describes an event or activity which was continuing from a certain period of time to till now. Since हे शब्दयोगी अव्यय निश्चित वेळेपासून सुरू होऊन अद्यापर्यंत क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, अजय इज वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 2002. सेकंड, I have been living in Wada since 2015. Third, we have been waiting since 10 o'clock. In the first sentence, since is used before 2002, it means Ajay started
his work in 2002 and still working in the same company. In the second sentence, since his use 2015, it means I am living in Wada from 2015 to till now. And in the last sentence, since his use before 10 o'clock, it means we are waiting from 10 o'clock until now. वरील पहिल्या वाक्यामध्ये सिन्स हे 2002 अगोदर वापरले आहे, म्हणजे अजय हा 2002 ते आत्तापर्यंत कंपनीमध्ये काम करीत आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये 2015 पूर्वी सिन्स वापरले आहे, म्हणजे मी वाड्यामध्ये 2015 पासून ते आजपर्यंत राहत आलेलो आहे. आणि शेवटच्या वाक्यामध्ये सिन्स हे 10 पूर्वी वापरले आहे, म्हणजे आम्ही 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत वाट पाहत आहोत. 5. फॉर इट इज यूज्ड टू डिस्क्राईब an event or activity which was continuing from a certain duration of time. फॉर हे शब्दयोगी अव्यय काही कालावधी करिता घडलेला प्रसंग अथवा घटनेचे वर्णन करण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, द एक्झाम वॉज कंडक्टेड फॉर 3 hours. सेकंड, कपिल हॅज बीन इन इंग्लंड फॉर 3 months. थर्ड, आय हॅव लिव्ह इन पालघर फॉर अ लॉंग टाईम. In the first sentence, for is used before 3 hours. It shows the duration of exam time. In the second sentence, for is used before 3 months. It means Kapil has been lived there for a duration of 3 months. And in the last sentence, for is used to show a long duration of time. मित्रांनो, वरील पहिल्या वाक्यामध्ये फॉर हे परीक्षेचा कालावधी दाखवण्यासाठी, दुसऱ्या वाक्यामध्ये फॉर हे कपिलचा इंग्लंडमधील राहण्याचा कालावधी दाखवण्यासाठी, तर तिसऱ्या वाक्यामध्ये पालघरमध्ये राहण्याचा मोठा कालावधी दाखवण्यासाठी अ लाँग टाईम पूर्वी फॉर वापरलेले आहे. 6. ॲगो. इट इज यूज टू से अबाउट ॲन इव्हेंट ऑर इन्सिडेंट हॅपन बिफोर नाव. ॲगो हे शब्दयोगी अव्यय आत्तापासून पूर्वी घडलेला प्रसंग किंवा घटना सांगण्यासाठी त्या प्रसंगात वा घटनेच्या नंतर वापरतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, सीमा हॅज स्टार्टेड अ न्यू बिझनेस 3 weeks ago. सेकंड, आय हॅड लंच an hour ago. थर्ड, life was very different 100 years ago. Fourth, 10 years ago I was living in Nasik. In the first sentence, ago is used after 3 weeks. It means that Seema has just started a business before 3 weeks from now. In the second sentence, ago is used after an hour, means he had lunch before an hour from now. And in the third sentence, ago is used after 100 years. It means life was very different before 100 years from now. And in the last sentence, ago is used after 10 years. It means I was living in Nasik before 10 years from now. In this way, we have seen prepositions of time. We will see the preposition of place in the next part. Friends, if you like my video, please subscribe my channel and share my videos to your friends and students on the social media. Thank you so much for watching this video.